नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोगनिदान पेपर 1 या टॉपिकचे आपण काय पाहणार आहे, सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहे. आता यामध्ये बघा, मी तुम्हाला जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन देतो ॲज इट इज तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये असेच क्वेश्चन येणार आहे. याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन जाणार नाही पेपर 1ला. तर असेच क्वेश्चन असणार आहे, अशा प्रकारे येणार आहे. मी तुम्हाला इथं सांगून देईन कोणते VVIP कोणत्या टॉपिकमध्ये ACQ येऊ शकतो, कोणत्या टॉपिक LQ येऊ शकतो. ॲज इट इज अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चनचा अभ्यास करायचा आहे आणि अशा प्रकारे त्याचे तुम्ही नोट्स वगैरे बनवून प्रिपेअर करून ठेवू शकता. ॲज जेव्हा युनिव्हर्सिटी पेपर जवळ येईल तुम्हाला बघा ॲज इट इज ह्या खूप ह्याचा फायदा होऊन जाईल आणि पेपरमध्ये ॲज इट इज क्वेश्चन वगैरे असेच येणार आहे. आता बघा, पहिला जो चॅप्टर आहे आपला रोगनिदान, तो कोणता आहे? रोगनिदान, पॅथोफिजियोलॉजी अँड क्लिनिकल डायग्नोसिस. या चॅप्टरमध्ये तुम्हाला सिंपल एक ACQचं वेटेज आहे. यार MCQ नाही, MCQ नाही, LQ नाही, फक्त एक ACQ विचारला जाणार, फक्त ACQ विचारला जाणार आहे. आणि जर ACQ पण पडला तो कसा पडेल बघा. रोगनिदान म्हणजे काय, सुरुवातीला सांगा असं येईल. त्यानंतर पॅथोफिजियोलॉजी अँड क्लिनिकल डायग्नोसिस स्पष्ट करा, म्हणजे पॅथोफिजियोलॉजी सांगून त्यासोबत क्लिनिकल डायग्नोसिस वगैरे आहे तर स्पष्ट करा. असं सेपरेट एक ACQ येऊन जाईल. पेपरमध्ये आला तर एक ACQ डायरेक्ट असं येऊन जाईल. बघा दुसरा चॅप्टर आता परीक्षा. आता परीक्षा चॅप्टरमधून तुम्हाला मुख्य 3च प्रश्न ह्या चॅप्टरवरून बनतात. हा तुम्हाला MCQला आहे, ACQ आहे आणि LQ आहे. या चॅप्टरवरून 3 म्हणजे तुम्हाला MCQ येऊ शकतात, ACQ येऊ शकतो आणि LQ सुद्धा पेपरमध्ये ॲज इट इज पाहायला मिळू शकतो. आता बघा, हे तिन्ही टॉपिक जे आहे तुम्हाला ॲज इट इज यामध्ये तुम्हाला कसे ACQ म्हणून पाहायला मिळू शकतो. आता यामध्ये ACQ एक ACQ आणि त्यासोबत LQ आहे. एक ACQ प्लस एक LQ, ते पण सांगतो मी तुम्हाला कसं आहे. आता यामध्ये बघा, जो काही आपल्याकडे पहिला आहे तर पहिला तुम्हाला ॲज इट इज असं येणार क्वेश्चन ACQ आला तर परीक्षेची परिभाषा प्रकारले आणि महत्त्व स्पष्ट करा. असं सेपरेट तुम्हाला एक ACQ पाहायला मिळेल. परीक्षेची काय परिभाषा प्रकारल्या महत्त्व स्पष्ट करा, ॲज इट इज तुम्हाला असा ACQ पाहायला मिळेल. समजला? तर हा तुम्हाला डायरेक्ट ACQ पाहायला मिळेल. त्यांच्यानंतर तुम्हाला काय येईल की हे येईल की रोगी परीक्षा प्रकार महत्त्व आणि स्पष्ट करा. हा तुम्हाला काय येऊ शकतो, LQ येऊ शकतो. आता यामध्ये पण तुम्हाला सांगतो LQ यामध्ये पण काय माहिती तुम्हाला काय कसं येऊ शकतो. त्यामध्ये बघा, अष्टविध आणि दशविध हे जे काही 2 परीक्षा आहेत, अष्टविध आणि दशविध, हे 2 हायलाईट करून ठेवा. अष्टविध आणि दशविध या 2 परीक्षा तुम्हाला ॲज इट इज LQला येणार. ॲज इट इज यामधली कोणती पण एक LQला ॲज इट इज येणार. ॲज इट इज यामधली कोणती की जे काही रोगी परीक्षा म्हटलं आहे त्यामधलं रोगी परीक्षामधली अष्टविध किंवा दशविध दोन्हीपैकी कोणतरी एक तुम्हाला ॲज इट इज युनिव्हर्सिटीला मध्ये ॲज इट इज एक LQला येणार. त्यानंतर ACQ आला. या चॅप्टर आणखी काय येऊ शकतो, रोग परीक्षा, रोगाची परीक्षा सांगा, रोग परीक्षा प्रकार आणि महत्त्व स्पष्ट करा. त्यामध्ये तुम्हाला निदान पंचक आपण याला म्हणतो, निदान पंचक. तर हेच तुम्हाला असं ॲज इट इज सेपरेट ACQ येऊ शकतो की निदान पंचक स्पष्ट करा, निदान पंचक स्पष्ट करा. हा सेपरेट तुम्हाला एक ACQ पाहायला मिळेल. ॲज इट इज क्वेश्चन येणार, ॲज इट इज अशीच क्वेश्चन येणार की परीक्षेची परिभाषा प्रकार महत्त्व स्पष्ट करा. सुरुवातीला असा ACQ येऊ शकतो. दुसरा तुम्हाला LQ काय पाहायला मिळू शकतो, रोगी परीक्षामध्ये एकदा अष्टविध किंवा दशविध कोणती एक परीक्षा तुम्हाला विचारतील, अष्टविध किंवा दशविध परीक्षा स्पष्ट करा. असं सेपरेट तुम्हाला एक LQ पाहायला मिळेल. त्यानंतर सेपरेट एक ACQ काय पाहायला, निदान पंचक स्पष्ट करा असं येऊ शकतो, किंवा रोग परीक्षा प्रकार व महत्त्व स्पष्ट करा, म्हणजे तेच निदान पंचक झालं, तेच तुम्हाला हे लिहायचं आहे. समजलं? तिसरा चॅप्टर बघा, यावरती तुम्हाला MCQ नाही आहे, ACQ आहे आणि LQ आहे, 2 आहे. आता यामध्ये बघा, अष्टविध परीक्षा जी काही षडविध परीक्षा म्हटलं हा तुम्हाला सेपरेट एक ACQला पाहायला मिळेल. नाडी परीक्षा तुम्हाला LQला पाहायला मिळेल. ॲज इट इज बघा, ह्या चॅप्टरचं वेटेज काय, यामधलं LQ म्हटलं तर नाडी परीक्षा तुम्हाला खूप महत्त्व आहे. VVIP नाडी परीक्षा येऊ शकते. मूत्र परीक्षा LQला येऊ शकते, VVIP. त्यानंतर मूत्राची तेलबिंदू परीक्षा ही खूप महत्त्वाची आहे. त्याला तुम्ही जेवढे स्टार मारता तेवढे मारून ठेवा. तर LQला म्हटलं तर पहिला प्रेफरन्स ह्या चॅप्टरमध्ये ह्या टॉपिकला दिला जाईल, कोणती मूत्राची तेलबिंदू परीक्षा ही, आणि त्यानंतर कोणती नाडी परीक्षा. तर हे 2 जे एक परीक्षा आहेत ॲज इट इज खूप वेटेज आहे यांना, ॲज इट इज LQ मध्ये येऊ शकतात. हे समजलं? आणि मूत्र परीक्षा ती पण LQला तुम्हाला येऊ शकते. षडविध परीक्षा ही तुम्हाला पण ACQला विचारली जाऊ शकते. समजलं? चौथा चॅप्टर तुम्हाला या चॅप्टरवरून फक्त ACQ येणार. यामध्ये LQ जरी वेटेज दिलं पण ACQ येणार. यामध्ये तुम्हाला सांगू सिंपल सांगणार, ACQ येणार. यामध्ये तुम्हाला MCQ नाही, ACQ आहे, LQ आहे. समजलं? आता यामध्ये बघा, सापेक्ष निदान, यामध्ये व्यवस्थित निदान सेपरेट तुम्हाला ACQ येणार पेपरमध्ये. ॲज इट इज ACQ पाहायला मिळणार. काय ACQ पाहायला मिळणार तर बघा, जे काही व्याधी व्यवस्थित निदान म्हणजे आपण त्याला सापेक्ष निदान असं म्हणतो. व्याधी व्यवस्थित निदान म्हणजे याला आपण डिफरन्शियल डायग्नोसिस, काय डिफरन्शियल डायग्नोसिस आपण म्हणतो ना, डिफरन्शियल डायग्नोसिस वगैरे, तर हे तुम्हाला ॲज इट इज ACQ म्हणून पाहायला मिळेल. समजलं? तर असा सेपरेट तुम्हाला एक ACQ पाहायला मिळेल. त्यानंतर उपशय आणि अनुपशय. आता उपशय आणि अनुपशयामध्ये सिंपल आहे ना, एक तर उपशय सांगा किंवा अनुपशय सांगा, आणि त्यामध्ये पण आला तर कोणत्या ना सांगा, उपशयच येणार, फिक्स येणार उपशयच येणार की उपशयाची व्याख्याल्या पर्यायल्या प्रकारमध्ये तुम्हाला जे काही उपशयाचे प्रकार आपल्याला दिले तर उपशयाचे 18 प्रकार वगैरे आहे ना, तर उपशय, व्याख्या, पर्याय, प्रकार आणि उदाहरणासह स्पष्ट करा. असा सेपरेट तुम्हाला हा सेपरेट ACQ येणार, फिक्स येणार पेपरमध्ये. अशा प्रकारे डायरेक्ट घेऊ शकतो. समजलं? त्यानंतर उपशय
अनुपक्षय, तर अनुपक्षय तुम्हाला व्याख्या आणि पर्याय, तर हे तुम्हाला एवढं नाही विचारलं जाणार, ह्याच्यावरती पण आला तर हे पण तुम्हाला उपक्षय आणि अनुपक्षयचं व्याख्या वगैरे सांगून उपक्षयाचे उदाहरणासह स्पष्ट करा, प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा, असं सेपरेट तुम्हाला एसक्यू पाहायला मिळेल ह्या चॅप्टरवर. त्यानंतर दोष विकृती हा चॅप्टर आपल्यासाठी VBIMP, कारण की या चॅप्टरवरून आपल्याला LQ प्लस एसक्यू डायरेक्ट पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. हां, तर त्यामध्ये बघा पहिलाच LQ काय बनतो, हेतूची व्याख्या हा तुम्हाला खूप VBIMP बरं का, हा तुम्हाला जेवढे हायलाईट करता येईल तेवढं करा, कारण की या वर्षी तुम्हाला ॲज इट इज हा क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. का हेतूची व्याख्याल्या, पर्यायल्या, प्रकारल्या, त्यानंतर सध्याकालीन उदाहरणासह स्पष्ट करा, जे काही सध्या प्रेझेंट जे काही काळात सध्या आता उदाहरणं वगैरे सांगू शकतो आपण हेतूचे, ते तुम्ही स्पष्ट करा. तर समजलं, तर हेतूची व्याख्याल्या, त्यानंतर पर्याय, प्रकार आणि सध्याकालीन उदाहरणासह स्पष्ट करा, सेपरेट तुम्हाला LQ पाहायला मिळेल. समजलं. त्यानंतर अग्निदृष्टीची कारणे आणि प्रकारले हा सेपरेट एक SQ पाहायला मिळू शकतो, एवढं काही इम्पॉर्टन्स नाही याला, पण आला तर SQ येईल. त्यानंतर दोषदृष्टीचे काही हेतू आणि वृद्धिक्षय लक्षण हा थोडा कमी चान्सेस आहे, येऊ शकतो. दोषाचे वृद्धिक्षय लक्षण हा सेपरेट एक SQ म्हणून पाहायला मिळू शकतो. त्यानंतर बघा यामध्ये काय येऊ शकतं, दोषाचे अपकर्षण जे आहे तर उदाहरणासह लिहा, तर हे तुम्हाला येऊ शकते बरं का. दोषाचे अपकर्षण, आशय अपकर्षण हा तुम्हाला महत्त्वाचं आहे. दोषाचे आशय अपकर्षण हा तुम्हाला एक SQ म्हणून पाहायला मिळू शकतो. हा आपला जे काही चरससंहिता जे काही 17वा अध्याय कियंत शीर्षी अध्याय त्यातली कन्सेप्ट आहे, हे आशय अपकर्षण जे काय आहे ते तुम्हाला आली पाहिजे, तर ही महत्त्वाचं SQ येऊ शकतो. त्यानंतर आवरण तुम्हाला सेपरेट एक SQ येऊ शकतो, आवरण पण ध्यानात ठेवा. परिधावन हे पण हे विद्यार्थी स्किप करून जातात, यावरती SQ येऊ शकतो. परिधावन, दोष, अवस्था आणि प्रकारल्या हा तुम्हाला सेपरेट एक SQ म्हणून पाहायला मिळू शकतो. त्यात नित्य संश्लित, लीन दोष आणि परिच्छेदित दोष स्पष्ट करा, अशा प्रकारे आपल्याला हा सेपरेट एक SQ येऊ शकतो. आता यामध्ये लीन दोष म्हणजे जे म्हटलं की जे आपल्याला हे म्हटलं ना आपलं षटक्रियाकाल, तर षटक्रियाकाल ह्यातला ही कन्सेप्ट आहे. यामधले तुम्हाला MCQ येतं बरं का, ह्या टॉपिकवरून MCQ पण येतं. याचे जे काही श्लोक आहे, जे श्लोक वाचून जा, श्लोक तुम्हाला ॲज इट इज श्लोकवर MCQ येतात, त्याचे जे काही श्लोक आहे त्याचे श्लोकवर तुम्हाला एक MCQ पेपरमध्ये ॲज इट इज पाहायला मिळतो बरं का. त्यामुळे तुम्हाला IMP हे सुद्धा वाचून जा, पेपरमध्ये आला तर SQ येऊ शकतो, नाही तर MCQ तर पेपरमध्ये फिक्स आहे. फिक्स तर एक दोन MCQ तुम्हाला हे टॉपिकवरून फिक्स आहे. समजलं. तर अशा प्रकारे येतात म्हणजे येतात, करून जा. त्यानंतर बघा दोष, गती आणि रोगमार्ग, तर ह्या चॅप्टरवरून एक SQ तुम्हाला फिक्स असणार आहे बरं का, डायरेक्ट सांगतो. त्यामध्ये एक तर दोष, गती येईल किंवा रोगमार्ग येईल, दोन्ही तुम्हाला वेटेज दिलं, MCQ, SQ आणि LQ तिन्हीचं वेटेज दिलं, पण पेपरमध्ये तुम्हाला सांगतो SQच्या चॅप्टरवरून विचारणार. आता यामध्ये सांगतो तुम्हाला दोषगती, दोषगतीचं पण काही, दोषगतीचे प्रकार सांगा, त्यानंतर त्याचे रोग निदान ते उपयुक्त उदाहरणासह स्पष्ट करा, सेपरेट एक SQ पाहायला मिळू शकतो. किंवा रोगमार्ग स्पष्ट करा, त्याची म्हणजे रोगमार्गामध्ये त्याची रोग निदानाला ती उपयोगिता वगैरे म्हटलंय तर उदाहरणासह स्पष्ट करा, असं सेपरेट तुम्हाला SQ पाहायला मिळू शकतो. समजलं. दोषगती आणि रोगमार्ग हे सेपरेट तुम्हाला दोन SQ पाहायला मिळू शकतात. त्यानंतर स्रोतदृष्टी हा IMP चॅप्टर आहे, VBIMP यावरून तुम्हाला SQ पण येतो आणि LQ सुद्धा या चॅप्टरवरून विचारतो. बघा MCQ आहे, SQ, LQ तिन्ही वेटेज दिले असं सांगितलं आपल्या ब्लूप्रिंटनुसार. यामध्ये तुम्हाला आला तर बघा स्रोतसाची व्याख्या आणि प्रकार सांगा, सिंपल एक व्याख्या विचारते सुरुवाती SQ मध्ये, स्रोतसाची व्याख्या आणि प्रकार सांगा, स्रोतस कोणकोणते आहे ते सांगा. त्यानंतर सामान्य स्रोतदृष्टीचे हेतू आणि लक्षणे, हा तुम्हाला खूप वेळेस क्वेश्चन दिसला असेल की सामान्य जे काही स्रोतदृष्टीचे लक्षणे सांगा, हा सेपरेट तुम्हाला SQ येतो. आणि LQ मध्ये काय विचारतात, सामान्य स्रोतदृष्टीचे लक्षणं सांगून एखादा स्रोतस तुम्हाला कोणता विचार, अन्न स्रोत सांगा, शुक्र स्रोत सांगा, त्यांचे हेतू सांगा आणि त्यानंतर त्यांचे लक्षणं वगैरे सांगा. तसं अशा प्रकारे तुम्हाला सेपरेट वगैरे येतो. आता यामध्ये तुम्हाला मूलस्थान वगैरे सुद्धा विचारतात की स्रोतसाचे मूलस्थान सांगा आणि मग अशा प्रकारे तुम्ही लिहायचं असतं पेपरमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला एक सेपरेट LQ सुद्धा विचारला जातो. समजलं ना. तर अशा प्रकारे स्रोतदृष्टी या चॅप्टरवरून एक LQ किंवा SQ येण्याचे जास्त वेटेज राहतं. आता आम संकल्पना ह्या चॅप्टरवरून तुम्हाला LQ पण येऊ शकतो आणि SQ सुद्धा येऊ शकतो. MCQ तर आहे या चॅप्टरवरून, पण प्रेफरन्स कसं LQला जास्त देतील बरं का, कारण की आम हा विद्यार्थ्यांना मोस्ट ऑफ द कन्सेप्ट आमवर आणि डे टू डे लाईफमधली कन्सेप्ट आहे ना, तर LQला येऊ शकते रे बाबा, LQला येऊ शकते. तर डे टू डे लाईफमधली कन्सेप्ट आहे येण्याचे चान्सेस खूप आहे. LQला डायरेक्ट येऊ शकते, नाही तर आला तर SQ आहेत. तर बघा आमाचे विविध व्याख्या, प्रकार आणि सामान्य लक्षणं स्पष्ट करा, हा सेपरेट तुम्हाला एक SQ किंवा LQ. मोस्ट ऑफ द मला तर वाटतं LQ येईल ह्या चान्सेसवर, पण जर नाही दिला तर ते SQला टाकतील. समजलं. तर त्या बघा त्यानंतर आपल्याकडे 10वा चॅप्टर साम तथा निराम, दोष आणि दुष्य लक्षणे. आता साम तथा निराम, आता साम म्हणजे सिंपल कन्सेप्ट होतो. साम म्हणजे काय होणार, ॲबनॉर्मल असणार बरं का. साम म्हणजे ॲबनॉर्मल, ज्यांचं एक तर काय झालं असेल, काय वृद्धी झाली असेल किंवा क्षय झालं असेल. निराम म्हणजे काय होणार, एक प्रकारे काय म्हणतात नॉर्मल स्टेज असणं. समजलं. ते निराम म्हणजे नॉर्मल, नॉर्मल निराम. समजलं. अशा प्रकारे ध्यानात ठेवायचं. आता बघा साम निराम मध्ये तुम्हाला काय दोषाचे साम निराम वगैरे विचार, वाताचे साम आणि निराम लक्षणे सांगा, त्यामध्ये वात, पित्त, कफ यांचे साम निराम लक्षण. हे दोषवरतीच मोस्ट ऑफ देतो, पण दुष्यावरती येऊ शकतो, मलावरती पण येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ध्यानात ठेवायचं, हा सेपरेट तुम्हाला एक SQ म्हणून पेपरमध्ये पाहायला मिळेल. समजलं. तर ह्यावरती तुम्हाला एक येतो बरं का, पेपरमध्ये दरवर्षी येतो आणि ह्यावरती तुम्हाला येण्याचे खूप चान्सेस राहतात. 90% चान्सेस जरा या टॉपिकवरून क्वेश्चन येतो म्हणजे येतो. समजलं. ते बघा तुम्हाला अशा प्रकारे चांगला प्रेफरन्स आहे, करून जा. सिंपल टॉपिक एक्झाम इझी. त्यानंतर बघा स्थान संश्रय आणि पूर्वरूप ह्या चॅप्टरवरून दोनच क्वेश्चन बनतात आणि दोन्ही SQचे. एक तर स्थान संश्रय सांगा आणि पूर्वरूप सांगा. पूर्वरूप VBIMP
ह्याला जेवढे स्टार मारता येईल तेवढे स्टार मारून घ्या. पूर्वरूप खूप वेळेस विचारतात आणि स्थान संश्रय त्याचप्रमाणे येते, पण पूर्वरूपला जास्त वेटेज दिलं जातं यामध्ये बरं का. आता स्थान संश्रयमध्ये काय येतं, व्याख्या सांगा, स्थान संश्रय आणि पूर्वरूप यांच्यामधला संबंध स्पष्ट करा हे सांगा म्हणतं. आणि पूर्वरूपचं कसं येतं, पूर्वरूपची व्याख्या, प्रकार आणि महत्त्व लिहा, असं डायरेक्ट तुम्हाला SCQ पाहायला मिळतो. समजलं. अशा प्रकारे तुम्हाला 11व्या चॅप्टरमध्ये हे 2 कन्सेप्ट करून जा. त्यानंतर बघा 12वा दृश्यदृष्टी या चॅप्टरमधून तुम्हाला बघा VVIMP कोणता टॉपिक आहे तुम्हाला सेपरेट इन सप्तधातूची वृद्धिक्षय लक्षण लिहा, डायरेक्ट LQ बरं का. ह्या वर्षी तुम्हाला सांगतो की 90% चान्सेस घेऊन घ्या की ह्या वर्षी हाच आहे ना की सप्तधातूची वृद्धिक्षय लक्षण 90% सांगतो या वर्षी तुम्हाला हाच क्वेश्चन पाहायला मिळणार. समजलं. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून द्यायचं, सप्तधातूची वृद्धिक्षय लक्षण करून जा. हे झालं. त्यानंतर जे काही आहे तर मग त्यासोबत तुम्हाला विचारलं तर मलाचे पण विचारते, पण मला नाही वाटत मला येईल म्हणून. आलं तर सप्तधातूची वृद्धिक्षय लक्षण लिहा, सेपरेट तुम्हाला एक LQ म्हणून पाहायला मिळू शकतो. आणि त्यामध्ये जर विचारलं तर जो असेल मल वृद्धिक्षय लिहा, तर हा तुम्हाला सेपरेट हा SCQ म्हणून विचारेल बघ. फक्त मल जो आहे ना मलाचं तर सेपरेट SCQ म्हणून विचारेल. त्यानंतर बघा त्यामध्ये LQचं आणखी एक टॉपिक आहे, एक स्रोतच कोणता असेल त्याचं हेतू लक्षण आणि त्यासोबत त्याचं मूलस्थान आपण म्हटलं ना मूलस्थान वगैरे, तर मूलस्थान वगैरे पण हे तुम्हाला ह्यामध्ये विचारतं. समजलं. आता LQचा टॉपिक आहे करून द्या. आणि जे काही मानसदृष्टी वगैरे लक्षण वगैरे म्हटलं मानसदृष्टी वगैरे आहे ना, तर हे तुम्हाला स्पष्ट करा. सेपरेट एक SCQ सुद्धा या टॉपिकमधून येऊ शकतो. ह्याला प्रेफरन्स कमी, पण हे 2 टॉपिक चांगले करून जा. ह्याला खूप वेटेज आहे. समजलं. हे 2 टॉपिकला खूप वेटेज आहे. त्यानंतर झालं संप्राप्ती. ह्या चॅप्टरवरून VVIMP तुम्हाला इथं दिसत असेल VVIMP या चॅप्टरवरून डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला संप्राप्तीची व्याख्या लिहा, पर्याय लिहा, प्रकार लिहा, उदाहरणासह स्पष्ट करा. सेपरेट LQ खूप चान्सेस राहतात. आणि ह्या वर्षी विंटरला जो काही पेपर झाला होता, विंटरला हा PYQ मध्ये डायरेक्ट आला होता. समजलं ना. तर संप्राप्ती तुम्हाला येते म्हणजे येते. त्यानंतर रूप बघा, रूपमध्ये काय होऊ शकतं, रूप हा सेपरेट तुम्हाला SCQ येतो VVIMP SCQ. यामध्ये रूपाची व्याख्या, प्रकार आणि उदाहरणासह स्पष्ट करा. सेपरेट हा SCQ पाहायला मिळतो. तो जर नाही आला तर ह्यामधून दुसरा काय होऊ शकतो, व्याधी आणि लक्षणे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो चिन्ह सुद्धा म्हणतो. हे जे काही लक्षण आहे चिन्ह सुद्धा म्हणतो. व्याधी किंवा चिन्ह स्पष्ट करा, असं सेपरेट तुम्हाला भेद हा सेपरेट तुम्हाला SCQ म्हणून पाहायला मिळू शकतो. हा SCQ आणि हा जो वरचा आहे तो रूपचा हा तुम्हाला SCQ पाहायला मिळतो. समजलं. त्यानंतर व्याधी नामकरणची ही सिंपल कन्सेप्ट आहे बरं का. यामध्ये MCQ आणि SCQ सांगितलं वेटेज. यामध्ये व्याधी नामकरण स्पष्ट करा, हे सिंपल तुम्हाला आला तर येऊ शकतो आणि चांगला क्वेश्चन आहे बनू शकतो, कारण की विद्यार्थी हे स्किप करतात आणि क्वेश्चनमध्ये असेच क्वेश्चन दिसतात पेपरमध्ये. आता व्याधीवरती हा VVIMP LQ आहे LQ VVIMP बाळांनो दीदींनो दादांनो काय म्हटलं VVIMP LQ पेपरमध्ये आला. संप्राप्ती बघा, संप्राप्ती व्याधी आणि व्याधिशमत्व, हे व्याधिशमत्व पेपरमध्ये सांगतो. यामधला या 3 टॉपिकमधला एक क्वेश्चन फिक्स दिसणार पेपरमध्ये लिहून घ्या. आजपासून गेस सांगतो, या 3 टॉपिकमधला एक क्वेश्चन फिक्स दिसणार तुम्हाला. समजलं. तर हे तुम्हाला येतात म्हणजे येतात. तर अशा प्रकारे व्याधीची व्याख्या लिहा, पर्याय लिहा, प्रकार लिहा, उदाहरणासह स्पष्ट करा. सेपरेट तुम्हाला एक LQ पाहायला मिळतो. त्यानंतर हा झाला. आता हा तुमच्यासाठी हा विद्यार्थ्यांना माहीत नाही बरं का. तुम्हाला सांगतो 95% विद्यार्थ्यांना हा क्वेश्चनच माहीत नाही. मी तुम्हाला डायरेक्ट देतो 95% विद्यार्थी कोणालाच माहीत नाही. हा तुम्हाला डायरेक्ट SCQ पाहायला मिळतो. आचार्य शुश्रुतोक्त सप्तविध व्याधी स्पष्ट करा. कोणाला बी उचलून बघा, कोणी पण सांगू द्या, आचार्य शुश्रुतोक्त सप्तव्याधी स्पष्ट करा. तुम्हाला सप्तव्याधी असं सेपरेट म्हणतील बरं का, पण आचार्य शुश्रुतोक्त विद्यार्थी कन्फ्यूज होता आणि हा क्वेश्चन ॲज इट इज विचारला जातो. कोणता, आचार्य शुश्रुतोक्त सप्तव्याधी स्पष्ट करा. हा तुम्हाला ॲज इट इज 95% विद्यार्थ्यांना सांगतो हा क्वेश्चन माहीत नाही. 5% जे असतील ते खूप त्यांना चांगला गायडन्स वगैरे असेल त्यांना माहीत असेल, पण सांगतो आचार्य शुश्रुतोक्त सप्तव्याधी स्पष्ट करा. हा तुम्हाला VVIMP कन्फ्युजन क्वेश्चन आहे आणि येतो SCQ ला विचारला जातो. समजलं. त्यानंतर बघा अष्टनिंदित जे काही संहितामध्ये 21 अध्याय सांगितलं आहे, तर तेच अध्याय आहे की अष्टनिंदित व्याधीमध्ये अष्टनिंदित जे काही व्याधी म्हणजे जे काही पुरुष अष्टनिंदित पुरुष आहे तर ते स्पष्ट करा. म्हणजे अति बुटका जे आहे म्हणजे अति दीर्घ, अति लोम, अति रस्व, तर हे जे आहे तर ते तुम्हाला SCQ पाहायला DK म्हणून एक क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. किंवा ऑरमध्ये जनउपदंश हा DK तुम्हाला पाहायला मिळू शकतो. जनउपदंशाचे हेतू, विकार आणि सद्यकालन जे काही विज्ञानातील साधारण स्पष्ट करा. हा सेपरेट तुम्हाला SCQ पाहायला मिळू शकतो. हे 2 DKचे आहे, पण ह्याला प्रेफरन्स जास्त द्यायचा. आता हा येऊन गेलाय बरं का. हा विंटरमध्ये PYQ मध्ये पडलेला आहे आणि हा येण्याचे चान्सेस राहतात. एक गेलेला निघून तर दुसरा येऊ शकतो. त्यानंतर निदानार्थक व्याधी, नाही तर हा येऊ शकतो बरं का. निदानार्थक व्याधी पण छान आहे. त्यामध्ये निदानार्थक व्याधी ह्यावरती तुम्हाला फिक्स MCQ येतात बरं का. ह्या टॉपिकवरून फिक्स 1-2 MCQ ह्या टॉपिकवरून बनतात. फिक्स म्हणतात ते निदानार्थक व्याधी आणि व्याधी संकर सांगा. तर ह्यावरती तुम्हाला फिक्स जे काय आहे तर ती MCQ बनतात आणि फिक्स SCQ येण्याचे चान्सेस राहतात. निदानार्थक व्याधी संकल्पना स्पष्ट करा, यामध्ये व्याख्या, प्रकार आणि उदाहरणासह स्पष्ट करा. सेपरेट SCQ येऊ शकतो. किंवा व्याधी संकर जी काही संकल्पना ही कन्सेप्ट आहे ही स्पष्ट करून उदाहरणासह लिहा. तर हा तुम्हाला सेपरेट एक SCQ पाहायला मिळू शकतो. झालं. त्यानंतर व्याधिशमत्वमध्ये तुम्हाला सेपरेट एक LQ पाहायला मिळतो. व्याधिशमत्वाचा हा तुम्हाला VVIMP, ह्याला जेवढे स्टार मारतात तेवढे मारून घ्या. VVIMP आपल्यासाठी व्याधिशमत्व तुम्हाला म्हटलं 3 जे संप्राप्ती मी म्हटलं संप्राप्ती व्याधिशमत्व आणि जे काही आणखी व्याधी ह्याचे 3 चॅप्टर सांगितले. यामधलं एक LQ फिक्स राहणं, एक LQ फिक्स सांगितलं. 3 चॅप्टरमधला एक LQ फिक्स राहणं. समजलं. व्याधिशमत्व सेपरेट तुम्हाला LQ होतो आणि ह्यालाच मॉडर्नला आपण काय म्हणतो इम्युनिटी असं सुद्धा म्हणतो. समजलं. आता व्याधिशमत्व आणि बल संबंध स्पष्ट करा. हा सुद्धा तुम्हाला SCQ पाहायला मिळतो. ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा हा एवढा काही विचारत नाही. विकार
विकार, विघात, भाव आणि अभाव स्पष्ट करा. यावरती आलं तुम्हाला MCQ येऊ शकतो, करून जा पेपरमध्ये आलं ते येतो. त्यानंतर ओजेची व्याख्या प्रकार स्पष्ट करा, हा तुम्हाला LQ पेपरमध्ये येऊ शकतो, करून जा. त्यानंतर सातम्याची व्याख्या आणि प्रकार स्पष्ट करा, हा तुम्हाला सेपरेट आला तर हा तुम्हाला एक सातमे काय तर ACQ पाहायला मिळू शकतो. एवढं वेटेज येणार नाही, पण बघा दोषभाग यामध्ये येऊ शकतो. दोषभाग VVIMP यामध्ये दोषभाग करून जा. त्यानंतर ओज करून जा, अतिशमत्व वलन हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जा. यामध्ये तुम्हाला फिक्स यामधला दोषभाग वगैरे येऊ शकतो, समजलं. ते आपल्यासाठी IMP. त्यानंतर बघा ह्यामधले पॅथोफिजिओलॉजी ऑफ हिलिंग अँड रिपेअर हा तुम्हाला खूप VVIMP दिसत असेल तुम्हाला. VVIMP चांगल्या प्रकारे करून जा, हा सेपरेट तुम्हाला ACQ पाहायला मिळेल. एक तर हिलिंग किंवा रिपेअर किंवा दोन्ही पण कंबाईनमध्ये पॅथोफिजिओलॉजी ऑफ हिलिंग अँड रिपेअर सेपरेट तुम्हाला ACQ पाहायला मिळेल. त्यानंतर इम्युनिटी तुम्हाला सेपरेट LQ येतो, VVIMP LQ येतो. त्यामध्ये डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि इम्युन मेकॅनिझम वगैरे आहे ना इम्युनिटीचा, तो कशा प्रकारे आहे तुम्हाला सेपरेट LQ येतो, समजलं. अशा प्रकारे हा सुद्धा कन्सेप्ट करून जा LQच्या दृष्टिकोनाचा. त्यानंतर रोगी बल परीक्षा या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय येणार, आचार्य चरकानुसार दशविध परीक्षा वर्णन करा, हा तुम्हाला PYQ बरं का, हा PYQ आहे. आणि हा कोणानुसार, आचार्य चरकानुसार आहे, ध्यानात ठेवा, हे तुम्हाला महत्त्वाचं बरं का. PYQ आता जी काही दशविध परीक्षाच्या अगोदरच्या ज्या पाहिल्या तर ती त्या चॅप्टरमध्ये परीक्षा चॅप्टरमध्ये पाहिलं ते आचार्य सुश्रुतनुसार होत्या आणि ही कोणानुसार, चरकानुसार. यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, चरकानुसार म्हटले तर रोगी बल परीक्षामधल्या ह्याला लिहायचं तुम्हाला. आणि हा तुम्हाला PYQ मध्ये आलेला क्वेश्चन आहे. VVIMP जे काही 2021ची बॅच होती, 2021ची बॅच होती त्यांच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेला, त्यामुळे IMP येऊ शकतो पुन्हा. त्यामुळे ध्यानात ठेवा, आचार्य चरक म्हटलं, आचार्य सुश्रुत म्हटलं तर कोणता चॅप्टर घ्यायचा, तिसरा. आचार्य जर सुश्रुत म्हटलं तर चॅप्टर कोणता घ्यायचा, चॅप्टर 3 मधून लिहायचं, समजलं. आणि आचार्य जर चरक म्हणला तर हा रोगी बल परीक्षा हा चॅप्टर घ्यायचा, समजलं. तर हे ध्यानात ठेवा, यामध्ये कन्फ्यूज होतात विद्यार्थी आणि मार्क हाताने गमवतात, त्यानुसार तुम्हाला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर धातुपाकवर सेपरेट VVIMP एक ACQ येऊन जातो डायरेक्ट, खूप महत्त्वाची. दोषपाक हे सेपरेट तुम्हाला ACQ ला विचारतात, किंवा दोषपाक सेपरेट LQ येऊ शकतो बरं का. याला दोषपाक जर लिहिला, दोषपाक हा दोन्हीचा मिळून एक LQ बनतो बरं का. हा दोन्ही दोषपाक आणि धातुपाक सेपरेट एक LQ सुद्धा बनतो याचा, समजलं. त्यानंतर बघा ओजदृष्टीचे प्रकार आणि त्यांचे व्याधी स्पष्ट करा, हा तुम्हाला एक ACQ येऊ शकतो. त्यानंतर LQ टॉपिक बघा, हायपर सेन्सिटिव्हिटी डायरेक्ट LQ येऊ शकतो. त्यानंतर बघा ॲटो इम्युनिटी जे आहे तर येऊ शकतो बरं का, एवढं मी सांगत नाही, पण का ॲटो इम्युनिटी सुद्धा येऊ शकतो, इम्युनो डिफिशियन्सी सुद्धा येऊ शकते. यांना एवढं वेटेज देत नाही मी, पण वेटेज कोणाला देतो बघा, ह्यांना सेल इंजुरी, सेल ॲडॅप्टेशन, सेल डेथ आणि कोणतं हायपर सेन्सिटिव्हिटी, ह्या 4 टॉपिकला मी जास्त वेटेज देतो इथं. हे तुम्हाला ॲज इट इज LQ येतात, हे तुम्हाला खूप महत्त्वाचे टॉपिक सांगतो इथं. हे खूप महत्त्वाला आहे. ॲटो इम्युनिटी सुद्धा आहे, हा सुद्धा LQ येऊ शकतो. त्यामुळं हे सुद्धा करून जा. मोस्ट ऑफ दी कमी चान्सेस राहतात, पण येण्याचे हे 5 टॉपिक वगैरे LQ. मग ACQ झालं तर इन्फ्लामेशन, एडिमा, सेप्टिसेमिया, हिमोरेज, थ्रॉम्बोसिस, इस्चिमा, त्यानंतर इन्फ्रॅक्शन, निओप्लाझ्मा. तर हे जे काही सगळे टॉपिक आहेत ना ते सगळे कसे येतात, हे सगळे तुम्हाला सेपरेट एक ACQ ला विचारले जातात, समजलं. हे सगळे तुम्हाला ACQ ला विचारले जातात, हे सगळे ACQ चे टॉपिक आहे. यामध्ये इन्फ्लामेशन तुम्हाला सेपरेट LQ ला येऊ शकतं, पण मोस्ट ऑफ द चान्सेस कमी राहतात, चान्सेस खूप कमी राहतात. पण हे सगळे टॉपिक तुम्हाला ACQ ला येतात बरं का. LQ ला म्हटलं तर हे सगळे टॉपिक LQ चे आहे. त्यानंतर बघा इम्युनो डिफिशियन्सी करून वाचून जा, ट्युमर्स वगैरे वाचून जा. त्यानंतर बघा सौम्य आणि काही घातक वगैरे अब्रुत भेद वगैरे स्पष्ट करा, ह्याला वेटेज एवढं काही नाही, आला तर ACQ येऊ शकतो. त्यानंतर जे काही मेटास्टॅटिस वगैरे आहे तर हा तुम्हाला सेपरेट एक ACQ म्हणून विचारला जाऊ शकतो. थोडा हटके असेल, हा आला तर हटके क्वेश्चन असेल, आला तर हा हटकेमध्ये येऊ शकतो तुम्हाला. नाही तर मी जेवढे काही हायलाईट केले याच्या बाहेरचं क्वेश्चन जाणार नाही, समजलं. त्यानंतर बघा आता इन्फ्लामेशन अँड न्यूट्रिशन डिसऑर्डर, इन्फेक्शन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर हा चॅप्टरमध्ये बघा. तर हा तुम्हाला हे सगळे चॅप्टर ACQ चे आहे, यामधले कोणताच पॉईंट मिस करू नका. मायक्रो ऑर्गॅनिझम त्याचं डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन हा सेपरेट ACQ येऊ शकतो, किंवा न्यूट्रिशन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर हा सेपरेट तुम्हाला ACQ येऊ शकतो, किंवा मॅक्रो जे काही न्यूट्रिएंट यांची डिफिशियन्सीमुळे जे काही डिसऑर्डर होता हा सेपरेट ACQ येऊ शकतो. आणि ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर हा पहिला, हा दुसरा, त्यानंतर हा तिसरा, आणि ह्यामध्ये हा खूप ह्याला खूप वेटेज बरं, डिफरन्स बिटवीन जे काही मॅरॅस्मर आणि जे काही ख्वाशीरकर, तर अशा प्रकारे हे तुम्हाला येऊ शकतो, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर PM हे पण महत्त्वाचं आहे, प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन हे येऊ शकतं, पण ह्यामध्ये जास्त वेटेज ह्याला देतील बरं का. त्यामुळे तुम्हाला हे चांगल्या प्रकारे करून जा. 5ही कन्सेप्ट सगळे ACQच आहे, पण यामध्ये जास्त वेटेज मला वाटतं हे 4 टॉपिकला जास्त वेटेज देतील बरं का. ह्या जे मधल्या टॉपिकपेक्षा या 4 टॉपिकला जास्त वेटेज हा पण येऊ शकतो, पण हे जास्त हे खालचे 2 विचारतील, नंतरचे 2ला प्रेफरन्स असेल, समजलं. त्यानंतर उपद्रव बघा, उपद्रवचं सेपरेट येऊ शकतो, उपद्रवाची व्याख्या या प्रकारले आणि त्याचं महत्त्व स्पष्ट करा, हा तुम्हाला सेपरेट एक ACQ म्हणून पाहायला मिळू शकतो, समजलं. त्यानंतर अरिष्ट झाला, त्यामध्ये अरिष्ट आणि अरिष्टभास हा तुम्हाला सेपरेट येऊ शकतो. हा नाही हा NKच टॉपिक बरं का, हा NKच आहे आणि यावरती फक्त MCQ येऊ शकतो. पण आला, मला वाटत नाही यावरती क्वेश्चन येईन कधी, पण आला तर कधी लक बाय चान्स बघा. अरिष्ट आभास यांची व्याख्या प्रकार आणि याचं महत्त्व स्पष्ट करा. आला तर इन जनरल काही टाकू शकतात, पण आला तर ACQ या टॉपिकवर विचारला जाऊ शकतो. येणार तर नाही, 99% चान्सेस आहे, येणार नाही, 1% मध्ये काही होऊ शकतं. त्यामुळे
करून जा, वाचून जा, वाचाल काय तर. व्याधी बल परीक्षा, यामध्ये बघा व्याधी बल परीक्षा हा डीकेचा आहे, येऊ शकतो. विकृती परीक्षा सांगा आणि महत्त्व स्पष्ट करा, हा तुम्हाला सेपरेट तुम्हाला एक SCQ म्हणून पाहायला मिळू शकतो, समजलं. त्यानंतर साध्य असाध्य, हे खूप IMP आपल्यासाठी IMP आहे. आपल्या संहितामधील फर्स्ट इयरला शिकलो साध्य असाध्य, तो जे काही साध्यवादी असाध्यवादी आहे ना, साध्य आणि असाध्य, व्याधी वगैरे असाध्य, मग यामध्ये सुखसाध्य वगैरे म्हणतात, सुखसाध्य कष्टसाध्य आपण म्हणतो ना ते, तर तेच वाले, दुसरं काही नाही. तर हे तुम्हाला सेपरेट एक SCQ म्हणून पाहायला मिळू शकतो. तर अशा प्रकारे हे चॅप्टर होते, सगळे क्वेश्चन तुम्हाला कळले असेल. या चॅप्टरमधून काय विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट जे मी हायलाईट केलं हे बघा, ध्यानात ठेवा, मी तर लिहितो पण जे मी हायलाईट केलं, तर हायलाईटमध्ये मोस्ट ऑफ दी तुम्हाला सांगतो, हायलाईटमधले 95% ॲज इट इज क्वेश्चन येणार, ॲज इट इज 95% जे काय हायलाईट केलं मी, तर ॲज इट इज जे क्वेश्चन येणार, असेच क्वेश्चन येणार तुम्हाला ॲज इट इज. 5% मध्ये तुम्हाला सांगतो एखादा SCQ किंवा एखादा LEQ असेल, LEQ तर येणार नाही बाबा, एखादा दुसरा SCQ मी सांगतो इन जनरल सोडून देत असतो असा क्वेश्चन, एखादा दुसरा SCQ की जर आला तो ऑड येऊ शकतो, म्हणजे जो काही आहे ह्याच्यातलाच येणार बरं का, पण ज्याला मी हायलाईट केलं नसेल. नाही तर सगळं 100% सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर केलं मी, तुम्हाला सांगितलं किती वेटेज आहे, PYQ मध्ये कसं वेटेज दिलं आहे, सगळे तुम्हाला क्लिअर केलं. अशा प्रकारे पेपरमध्ये ॲज इट इज क्वेश्चन विचारला जाणार आणि असंच येणार. आता ह्याची जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याची PDF पण सांगतो कुठं भेटणार, तर BMS मराठी आपला ॲप आहे, याचा आपला ॲप आहे BMS मराठी ॲप, ह्याचं जे काही फ्री मटेरियल सेक्शन आहे बघा, फ्री रुपये पण नाही घेत बरं का, फ्री मटेरियल जे काही सेक्शन आहे, फ्री मटेरियल सेक्शन, तर फ्री मटेरियल सेक्शनमध्ये ॲपच्या, तर त्यामध्ये तुम्हाला ह्याची PDF भेटून जाईल, समजला. तर अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ होता. इम्पॉर्टंट क्वेश्चन करून गेले, चांगला अभ्यास करा, विश यू ऑल द बेस्ट. 100% पास होणार, 100% हा तुम्हाला विषय क्लिअर जाणार. काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा आणि आणखीच असे नवीन तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनची व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा, मी घेऊन येईन तुमच्यासाठी काही पण, समजलं. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांचे मनापासून.